हॅलो, मी माधुरी आणि आज आपण भाज्यांची हार्वेस्टिंग करूया. कारली लावल्यापासून 5-6 महिने झालेले आहेत. वेळच्या वेळी पाणी आणि गांडूळ खत किंवा शेणखत दिले तर नवीन फुटवे येऊन जास्त कारली लागतात. आणि गांडूळ खत किंवा शेणखत देत असताना कारलीजवळील माती मोकळी करावी आणि मगच खत द्यावे. आणि तुम्हाला कारली आवडत असतील तर कुंडी किंवा कॅरीचा वापर करावा. आणि कोणत्याही केमिकलचा वापर न करता तुम्ही ऑर्गॅनिक भाजी खाऊ शकता. पालक ही महिन्याभरामध्ये होते. पालक लावण्याआधी 2-3 तास पाण्यात भिजत टाकावी आणि नंतर कुंडीत किंवा जमिनीत लावावी. तसं केल्याने पालक लवकर उगवण्यास मदत होईल. तसेच पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम असते. म्हणून ऑर्गॅनिक पद्धतीने घरीच लावून आपल्या आहारामध्ये समाविष्ट करूया. जेव्हा आपण पालक कट करतो तेव्हा गांडूळ खत किंवा शेणखत द्यायचे. नंतर पुन्हा पालक आपल्याला खाण्यासाठी मिळेल. कोबी ही 12x12च्या ग्रोबॅगमध्ये लावलेली आहे आणि ती झाली ते कसं ओळखायचं, असं थोडं दाबून बघायचं. जर कडक लागली तर तयार झालेली आहे असं समजावे आणि मग कापावी. कोबी ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लावावी. पण मी लावलेली कोबी ही लेट झाली तरी पण चांगली साईज भेटली. फ्लावर ही सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये लावावी. फ्लावर ही 40 ते 60 दिवसामध्ये तयार होते आणि 12x12च्या ग्रोबॅगमध्ये एकच रोपं लावावं. टोमॅटो हा मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यांमध्ये लावला जातो. टोमॅटोचे रोपे तयार करून नंतर त्याला कुंडीत लावावे. टोमॅटो हे 160 ते 180 दिवसांपर्यंत खाण्यासाठी तयार होतात. टोमॅटोची रोपे ही आपण घरीच तयार करून लावू शकतो किंवा नर्सरीत तयार केलेली रोपे घरी आणून लावू शकतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी किचन अँड टेरेस गार्डनला सबस्क्राईब करा. थँक्यू.